₹3 किलो असणारा ऊसाला आज आपण ड्रीप असताना डायरेक्ट मोकळं पाणी पाजलं. मोकळं पाणी पाजल्यामुळं 2-4 दिवसात आपला ऊस इतका हिरवागार झाला. ऊसाची पानं जे ती तलवारच्या पात्यावरून मोठी निघाली आणि शूटिंग काढून तुम्हाला दाखवताना माझ्या संग युद्ध करून माझ्या चेहऱ्यावर त्यांनी जवळजवळ 366 वार केलं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला गोड ऊसाची कडू कहाणी सांगणार आहे. ऊसाचं मार्गदर्शन देणार आहे. त्याआधी आपल्या अकाउंटला नवीन असाल तर आपल्या अकाउंटला फॉलो करून आजचा व्हिडिओ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा. आपला ऊस जे आहे ती पांढरा नसून हिरवी व्हरायटी आहे. हिरवी व्हरायटी ऊसाची कांडी इताडापेक्षा मोठी पडती आणि बेट बी लय मोठी होती ती. आणि तुम्ही बघू शकता आपण ड्रीप टाकलेली आहे 5 फूट सरे. त्यामुळे काय होतं माहित आहे, किती जरी पाणी सोडलं तरी एकाच बाजूला पाणी पितोय ऊस, दुसऱ्या बाजूनं पाणीच प्यायला नग म्हणतोय. त्याच्यामुळे की नाही डायरेक्ट म्या त्याला मोकळंच पाणी पाजलं. तुमच्या बी ऊसाला महिन्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा 100% मोकळं पाणी द्या. त्याच्यामुळे जमीन बुजबुजीत राहते आणि ऊस चांगला पाणी पितोय. ड्रीपनं काय होतंय, नुसतं नाश्ता भेटतोय, जेवण काय भेटना. त्याच्यामुळे ऊस जास्त वाढत नाही. तर ही डोक्यात ठेवायचं, तरच एका ठोक्यात ऊस कारखान्याला जाणार आहे. तर आपल्या 2 नंबर प्लॉटवर पाणी लावून दिलं आणि आपला 1 नंबर प्लॉट भिजून ओके होता, गरगरीत टाकले. आता आपण वापसा देणार आहे. वापसा 8-10-15 दिवस 100% देणार आहे. पिकाला लागल तसं पाणी पाजणार आहे. इथं काय AI तंत्रज्ञान वापरलं नाही. बांधा बसून शेती नसती. रानात उतारलं तर माती सांगती पाणी द्यावं लागतंय का नाही. आता ऊस आपला धरायला लागलाय कांड्या, आपलं वज उचलून गेले ते मांड्या. म्हणून केळीच्या रानात टाका अशा ऊसाच्या हिरव्यागार कांड्या आणि द्या कारखान्याला ₹3 कांड्या.